आज येरवड़ा परिसर में यशवंत नगर के लोगों ने दूषित पानी आने की समस्या के बारे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी माजी शिक्षण मंडल सदस्य राजेंद्र काटे को बताया। करीब 3 महीने से येरवड़ा परिसर में लोग दूषित पानी पीने के लिए मजबूर हैं, जिसके चलते लोगों में बीमारी होने का खतरा बढ़ सकता है। वहीं देश में कोरोना जैसी महामारी कम होने का नाम नहीं ले रही है, तो ऐसे में प्रशासन को इस ओर ध्यान देना चाहिए। नमस्कार, मी संदीप देबडे, 99 इंडिया न्यूज रिपोर्टर अँड ब्युरो चीफ पुणे। आज मी येरवडा यशवंतनगर या परिसरामध्ये आलेलो आहे। इथे कित्येक महिलांचे यशवंतनगरमधल्या अडचणी जाणून घेण्यासाठी आज मी त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे। असे महिलांचे 3 महिन्यापासून पाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया काय समस्या आहे आज तुमच्या इथे। काय ना, पाणीचा प्रॉब्लेम आहे आम्हाला। आमची चेंबर एकदम तुमचं आहे। नाव काय तुमचं? मंदा अंडे। काय समस्या काय? हेच पाणीचा प्रॉब्लेम आहे। लई पाणी एकदम घाण येतं आणि लवकर जातं, कधी कधी तर पाणी भेटत बी नाही आम्हाला। आम्ही बाहेरनं भरतो। नाही, आता तुमचं कुठला प्रश्न घेऊन तुम्ही बोलणार आहेत? मी चंदा घोगरे बोलते। आमच्या परिसरामध्ये यशवंत नगर तिथं सकाळी 5ला पाणी सोडते। ते पाणी घाण असते, पण तरी पण ते पाणी 5:30-6च्या दरम्यान निघून जाते। आम्हाला लोकांना पाणी भेटत नाही। आणि आता तुम्ही येऊन बघा, चेंबरच्या लाईनी फुल तुंबलेल्या आहेत। कितीतरी वेळा आम्ही कंप्लेंट केली, पण कुणी येत नाही, जात नाही। कचरा सगळा तसंच आहे घरात। कुणाकडे कंप्लेंट केली तुम्ही आता? संजय भोसलेकडे पण केली आणि इथं ऑफिसवाल्यांकडे बी केली। ते बोलतात की आम्हाला कचरा भरायला गाडीच नाही। तुम्हाला गाडी नाही तर आम्ही किडे खायचे का? फार आमच्या घरामध्ये किडे येऊन पडतात, झाडू मारून तिथं जेवत बसतोय। मग आता आम्ही कसं करायचं त्या चेंबरचं? त्याचा न्याय आता तुम्हीच करायचा आहे। पाणी तर पाणी नाही आणि चेंबरचे किडे बी खा ना, आम्हाला हो द्या करून आणि आम्ही मरू द्या, तुम्ही बसा एका साईडला। आता हे किती दिवसापासून हे असं प्रकार चालू आहे? आता 1-2 महिने होत आले। दसऱ्याच्या आधीपासून हे सगळं चाललेलं आहे। तुमचं काय नाव? ज्योती गालफाडे। आमचा बी पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी आणि चेंबर। आता पाणी तर बिलकुल इतकं घाण येतं ना। सकाळी येतं, तुम्ही इकडे ना बोलायचे। बोल। सकाळी आलं ना ते खूप घाण असतं, लवकर बी जातं। आणि चेंबर तर आता तुम्ही व्हिडिओ काढू शकताय, इतके तुंबलेले। तुमचं काय नाव? माझं नाव बेबी रेवणे, मेकचनगर 16 नंबर 8 मध्ये रहिवासी। आणि परंपरा ह्या लोकांच्या तक्रारी आहेत इथं आणि भरपूर 2-4 महिन्यापासून चाललं आहे। मेकचनगरमध्ये बी असं नंतर काही मोटर लावतात, त्या मोटरमध्ये सगळं घाण पाणी येतं। घाण पाणी आलं की नंतर साबणाच्या पाण्याचा सारखा फेस येतो आणि ह्या लोकांना जाणून बुजून भरपूर लोकांना लोकांनी तक्रारी केल्यात। पण आज सकाळी राजू भाऊकडे ही लोकं गेली, त्यांनी पाण्याच्या बाटल्या दिल्या। त्यांनी तातडीने कारवाई करून स्वतःच्या नागरिकांचा समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या दारात येऊन बसल्यात। असं कार्यकर्ते पाहिजे तर हे माणसाची समस्या सुटू शकते। हे आपण पाहू शकताय, हे इतकं घाण पाणी 3 महिन्यापासून या इथले लोक असेच पाणी पिऊन कित्येक लोक आजारी पडलेले आहेत। हे आपण पाहू शकता। हे दुसरी बाटली कुठे आहे? इथं मागं आहे। ठीक आहे, कुणाची आहे? हे बघा, ह्याच्यात कचरा बघा, हे पूर्ण गटारीचंच पाणी या ठिकाणी हे लोक 3 महिन्यापासून हे असं त्रास सोसत आहेत। स्टॉप करा। पुणे से संदीप देबड़े की रिपोर्ट।